नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आज आपण राजकारणातल्या मनोज जरांगे यांच्या भूमिकेबाबत बोलणार आहोत. मनोज जरांगे राजकीय भूमिका घेतील तेव्हा त्यातल्या उण्या चांगल्या बाजू सांगणं कर्तव्याचा अधिकाराचा भाग आहे. राजकारणात निवडणूक कोण लढवावी हा त्याचा अधिकार त्याला आहे. निवडणूक कोण लढवू नये हे ठरविण्याचा अधिकारही त्यांना आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवण्याची केलेली घोषणा आणि न लढवण्याची केलेली घोषणा ही त्यांनी त्यांच्या अधिकारात केलेली आहे. जरांगे यांनी निवडणूक लढवावी असं वाटणारा एक वर्ग होता, लढवू नये असं वाटणारा एक वर्ग होता, अर्ध्या ठिकाणी काही वेगवेगळ्या भूमिका घ्याव्यात असाही एक वर्ग होता. पण मनोज जरांगे यांच्या सगळ्याच राजकीय भूमिका मराठा समाजाला संभ्रमित करणाऱ्या आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांची धांदल उडवणाऱ्या आहेत. करायचं काय, आपण करायचं काय हे लक्षातच येत नाही. जरांगेंनी सुरुवातीला एकट्या मराठा समाजाच्या जोरावर निवडणूक लढविण्याचं ठरवलं. ती जिंकूही शकतो हे सांगितलं. जवळपास 90-92 जागा त्यांनी आयडेंटिफाय देखील केल्या आणि निवडणूक लढणारच असं सांगितलं. तत्पूर्वी जरांगेंनी लोकसभेच्या आधी एकदा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि लोकसभेत आपलं काहीच काम नाही असं सांगितलं. पहिल्यांदा लोकसभेच्या वेळेला ते काय बोलले होते, लोकसभेत आपलं काही काम नाही, ते ऐका. आपला विषय लोकसभेत नाहीये, आपला विषय राज्य सरकारमध्ये, आपल्या राज्याच्या धर्तीवरती आपला विषय. आता हे ऐकल्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला पडतो, विधानसभा लढतील. तर विधानसभा अत्यंत दमदारपणे लढायची जरांगेंनी ठरवलं आणि ते 92 जागाचं गणित घातलं. जरा ते ऐका. तर विधानसभा मराठा 100% लढवणार. 288 पैकी तिथं निव्वळ सगळे जरी एका बाजूला गेले, नुसता मराठा जरी एक शिक्का चालला तरी 92 सीट नुसते मराठ्यांचे निघू शकतात. ऐकलं. हे झाल्यानंतर जरांगेंनी जुळवाजुळव करायला सुरुवात केली. म्हणजे मग मुस्लिमांना बोलवलं, दलित नेत्यांना बोलवलं, ते आंबेडकरांचे आले, ते रडले, नोमानी आले, त्यांनी पाठिंबा दर्शवला, अनेक मुस्लिमांनी काय काय सांगितलं आणि मग लढायचं ठरलं. आणि जरांगेंना अचानक एकट्या मराठाच्या जोरावरची उपरती का झाली? खर तर जरांगे मुस्लिमांना सोबत घेत होते, दलितांना सोबत घेत होते, सगळ्यांची मिळून भक्कम मूठ बांधण्याचं चाललेलं होतं. मग जरांगेंनी अचानक एकट्या मराठ्याच्या जोरावर निवडणूक लढवता येणं शक्य नाही अशी भूमिका का घेतली? जरा तेही ऐका. एका जातीवर कसं आहे, जसं 2-3 महिन्यापासून होतो, एका जातीवर मग कसं निवडणूक, एका जातीवरती निवडणूक कोणीच या राज्यात जिंकू शकत नाही. आमचं म्हणणं होतं एका जातीवर निवडून येणार नाही, आपल्याला निवडणूक लढायची नाही. सगळ्या बांधवांना सांगतो आपल्या राज्यातल्या की आपले सगळे फॉर्म अर्ज काढून घ्या, कारण आपला काय खानदानी भांडा नाहीये. समजून घ्या, आपली फसगत होईल. दातडं काढताना आपल्यावर लोक, आपली फसगत होईल. उग आपले फॉर्म काढून घ्या, सगळे अर्ज काढून घ्या, एक पण अर्ज ठेवू नका कोणीच. ही सगळ्या महाराष्ट्रातल्या बांधवांना विनंती, एकही अर्ज आपला ठेवू नका. कोणते जरांगे खरे? लोकसभेच्या वेळेला लढायचं म्हणून नाही म्हणणारे जरांगे, त्यानंतर फॉर्म भरा म्हणणारे जरांगे, त्यानंतर एकटा मराठा समाज निवडून आणू शकतो म्हणणारे जरांगे, एकट्या मराठ्याला शक्य नाही म्हणून जोडीला मुस्लिम आणि दलित घेणारे जरांगे, आणि मग पुन्हा एकट्याच्या जोरावर निवडून लढता येणं शक्य नाही म्हणणारे जरांगे. मग एकट्या मराठ्यांना लढण्याची वेळ आली होती तर नोमानी वगैरे भेटून का गेले होते? त्यांनी का पाठिंबा द्यायचं ठरवलं, तो फक्त तोंडी पाठिंबा होता का? प्रत्यक्षात निवडणुकीत पाठिंबा दिलेला नव्हता का? काय नेमका गोंधळलेली अवस्था कशी असते राजकारणात बघा. याला म्हणतात गोंधळलेली अवस्था. म्हणजे मराठा समाजाच्या लोकांना फॉर्म भरा सांगायचं, मी समीकरण जुळवतोय हे सांगायचं, समीकरण जुळलं की झालं हे सांगायचं. जरा त्या समीकरणाविषयी ते काय बोलले ते ऐकवतो. मी समीकरण जुळवतोय, जर नाही जुळलं तर मग अवघड आहे. त्यामुळं तुम्ही अर्ज भरून ठेवा. आपण कोणाचा बाद होतोय कोणाचा नाही होत ते आधी बघायला लागेल. नुसता घोषित केला आणि त्याचा फॉर्मच उडून गेला, मग काय करायचं? तुम्ही फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरायचं झाले की 29 तारखेला सांगून देऊ, आमक्याने फॉर्म माघारी घ्यायचं.
आणि एक ऐका, अमक्याने फॉर्म काढून घ्यायचा आणि त्याचा राहू द्यायचा. ऐकलं? म्हणजे मी समीकरणं जुळली की झाली, निवडणूक जिंकली. मग दलितांना बोलवलं, मुस्लिमांना बोलवलं, मराठ्यांचं एकत्रीकरण केलं. एवढं सगळं करून समीकरण जुळलेच नाहीत का? की मुस्लिमांनी पाठिंबा द्यायचं ठरवलं आणि दिलाच नाही म्हणून सांगितलं, की दलित पक्षांचा पाठिंबा मिळणार असं वाटलं आणि तो मिळालाच नाही, असं काही झालंय का? मग जरांगे एकट्या मराठा समाजावरती निवडणूक लढवणं शक्य नाही असं का म्हणाले? याचा कुठेतरी विचार व्हायला हवा ना. समाजाची ही गोंधळलेली अवस्था होते, लक्षात ठेवा. बरं, शेवटच्या सगळ्यांनी फॉर्म वापस घ्या म्हणायच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा मनोज जरांगेंनी आपली गोंधळलेली अवस्था कायम ठेवली आहे. आता पाडापाडीचं राजकारण करायचं, यावर जरांगे कसं बोलतात ते ऐका. त्यापेक्षा सगळ्यांचं म्हणणं होतं रात्री ठरलेलं की निवडणूक आपल्याला लढायची नाही, पुढे पाडायची. माझं तरी आता मी म्हणलो रात्री, पण ऐकलं नाही. बघू आता काय होईल ती. पण माझी इच्छा आता कोणाचाच म्हणजे काय नाही की याला पाडन त्याला पाड म्हणायची इच्छा नाही. हे रात्री म्हणलो, पण आपल्या लोकांनी ऐकलं नाही. तुम्हाला यावंच लागेल नाही. पण माझी इच्छा नाही की याला पाडन त्याला पाडन म्हणायचे आणि तिसरीत निवडून कोणीच आपलं कामाचं नाही. त्यामुळं मला तर कोकण इकडे जा तिकडे जा, माझी ती पण इच्छा नाही. ऐकलं? म्हणजे मनोज जरांगे आता पाडापाडीचं राजकारण करणार. हे नक्की होत असताना, लोक टाळ्या वाजवत असताना, पाडायला मी का रिकाम आहे का, हे धंदे करणार नाही, असले धंदे मी करणार नाही. म्हणजे एकीकडं पाडापाडीची पूर्ण करायची असं म्हणायचं आणि दुसरीकडं पाडापाडी करायचा सल्ला द्यायचा. म्हणजे मी काही माघार घेतलेली नाही म्हणायचं. तर तेही ऐका. माझी काहीच उपयोग नाही दोघांचा, म्हणून मी हे तिसरं लग्न केलं. दोघांचा काहीच उपयोग नाही, हे सारखेच आहे. म्हणूनच मी हे आपले बांधव सगळे एकत्र करण्यासाठी 15-20 दिवस लागले. त्यामुळं काय पाडा म्हणायचंय कोणाला, कसं काय होणार आहे कोणाला. 3:30 वाजता तर कागद हातात आहे रात्रीच्या, आणि बैठक 5 वाजता. माघार घेणारी पैदास असते तर पाठ परत बसलीच नसते. ठरवलेच नाही. एकाच प्रेस कॉन्फरन्स मधली 2 वाक्य आहेत, एकाच प्रेस कॉन्फरन्स मधली. किती गोंधळलेली अवस्था आहे जरांगेंची ही गोंधळलेली अवस्था का तयार होतीये याचा विचार होणार आहे की नाही? आपल्या समाजाचं नेतृत्व करणारा माणूस एक भूमिका व्यक्त करतो, मांडतो आणि त्या भूमिकेवर पुढचे काही महिने सुद्धा ठाम राहू शकत नाही. हा, एक गोष्ट नक्की आहे की हे आंदोलन चालवण्यावर जरांगे ठाम आहेत. म्हणजे चाललंच पाहिजे, काही झालं तरी चाललं पाहिजे यावर ठाम आहेत, एवढी गोष्ट नक्की आहे. पण राजकीय भूमिका घेताना आणि मराठा समाजाला त्याची भूमिका घ्यायला लावताना जरांगेंची जी कोंडी होती आहे विचारांची, ती कोंडी समाजाची कोंडी करते आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. दलित, मुस्लिम आणि मराठा एकत्रीकरण करून जरांगे लढले असते तर जरांगेंच्या बाजूने असलेली मतं ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा या पक्षाच्या मतांमध्ये ध्रुवीकरण करणारी ठरली असती. त्याचा फायदा भाजपला झाला असता. भाजपला फायदा होऊ द्यायचा नाही यासाठी जरांगेंनी ही भूमिका घेतली आहे का हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि मराठा समाजाला इतर समाजाच्या विरोधातली लढाई लढायला लावायची, ओबीसी विरुद्ध मराठा चित्र निर्माण होतं, अशा स्थितीमध्ये मनोज जरांगेंनी मराठा योद्ध्यांचीच केलेली ही टिंगल, ही फरफट आता मनोज जरांगेंच्या लढाईतलं बळ ठेवणार आहे का? सध्या तरी राजकीय डावपेचांमध्ये मनोज जरांगे नावाचा फॅक्टर जरासा बाजूला पडताना दिसतोय. आता पुढे हे आंदोलनही असंच बदलणाऱ्या भूमिकांच्यामुळं बाजूला पडायला नको, इतकंच. नमस्कार.